किरण मामा जाताना तुम्हाला दोघांना पैसे दी तर ते गपचूपपणे पैसे घ्यायचे. ओके दोघांनी पण. नाही ना मामा, मम्मी ओरडते. ते पैसे मला द्या, तुम्ही नका घेऊ. मी तुम्हाला दोघांना चॉकलेट आणि खूप सारे मोठे घेऊन येईल. ओके नक्की मामा हा चॉकलेट देणार ना? नक्की नक्की देणार चॉकलेट. ओके हा जेवणाचा बेत मस्त झाला यार. थोडा बडीशूप पाहिजे होता, मजा आली असती. तू फक्त खायचं होतं बघ कादोड्या. तुला मगाशीच सांगितलं ताईची मुलं घरी आहेत. काहीतरी घेऊन जाऊया आपण. का आलोय हात आलोत आपण. तुला मगाशी मी विचारलं वडापाव खायचं, तेव्हा तर पैसे नव्हते तुझ्याकडं. तू गप कादोड्या, तू खायचंच बघ फक्त. ठीक आहे, तू चिडचिड नको करू. त्याच्यावर पण एक सोल्युशन आहे. काय सोल्युशन? अरे ती मुलं आहेत ना, पैसे दिले की घेत नाहीत. मी दरवेळेला येतो ना, मी 200 रुपये देतो, पण ती घेत नाहीत. ताई आणि दाजी समोर काय वाटतं की गंगाधर पैसे देतो, पण मुलं घेत नाहीत ना. मग माझे पैसे माझ्याकडे आले, पण माझे इमेज असं आहे की पैसे देतो वाटतं ना. नक्की घेत नाहीत ना? काय नक्की घेत नाहीत, खरं सांग का? अरे हा रे बाबा, किती द्यायचं सर तू? मी हा? 200 रुपये द्यायचो. बस 200. हे 200 देऊन एवढा मोठेपणा घेतो काय? आता बघ माझाच उदो उदो. चल निघूया आता, टाइम खूप झाला. ए बाबा, नक्की घेत नाहीत ना रे पैसे? अरे नाही रे बाबा, घेत नाहीत. हा, ठीक आहे चल. चला बाळानो, येतो हा. चला. ये. चले, तू तर बोलत होतास की पैसे घेत नाहीत म्हणून. मी 200 द्यायचो, तू 500 दिलास. मग नोटा बघून मन बदललं असेल त्यांचं. मला काय सांगतोस? अरे देवा, या शेमण्याचं ऐकून मोठेपणा करायला गेलो आणि आता 1000 पण गेले. आता गर्लफ्रेंडला काय देऊ? पैसे द्या. मामा चॉकलेट कुठे आहे? चॉकलेट आता घेऊन येणार ना. आता किरण मामाला सोडतो आणि चॉकलेट घेऊन येतो तुम्हाला, जे जे आवड. हा फेवरेट वाले घेऊन येतो. पैसे देवा. पैसे देवा. 10 रुपयाचा वडापाव देत नाही काय मला? आता जा म्हणावं गर्लफ्रेंडला घेऊन.